ब्रेकनंतर एक महत्वाची बातमी राम मंदिरासंदर्भातली, कारण या प्रकरणी केंद्र सरकारकडून एक मोठं पाऊल उचलण्यात आलंय। सरकारनं याचिका दाखल केली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि या याचिकेमध्ये काय म्हटलंय तर 67 एकर जमिनीचं सरकारकडून अधिग्रहण झालंय आणि केवळ 2.77 एकर जमिनीबाबतच वाद आहे आणि उर्वरित जमीन ही जैसे थे स्थिती नसावी असं कोर्टाचं म्हणणं आहे यावरती। आणि राम जन्मभूमी बाबत सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। विनोद, काय म्हणणं आहे सरकारचं आणि सुप्रीम कोर्टाचं सुद्धा? राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद विवाद प्रकरणी याआधी केंद्र सरकारने एक जमीन अधिग्रहण केलं होतं आणि 67 एकर जवळपास जमीनचं अधिग्रहण सरकारने केलं होतं। त्यानंतर मात्र राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिदचा विवाद प्रकरणी बाबरी मस्जिद पाडण्यात आला आणि त्यानंतर सरकारने त्याबाबतची आपली याचिका दाखल केली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला होता। त्यानंतर मात्र सरकारचं असं म्हणणं आहे की उर्वरित जी जमीन आहे 2.2 जवळपास 3.25 एकरची जी जमीन आहे ती राम जन्मभूमीसाठी आहेत आणि ती सोडून म्हणजे विवादित जमीन सोडून 67 एकर जमीनवर जे सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला आहे तेच ते हटवण्याची विनंती आज सरकारने केली आहे। तर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने एक विनंती याचिका दाखल करून या 67 एकर जमीनचं जे अधिग्रहण सरकारतर्फे केलं आहे त्यावरचं सगळं स्टे करून सरकारच्या आदेश आणि सरकारची जी जमीन आहे ती राम जन्मभूमीच्या न्यास यांना देण्याचं काम करतील असं ही माहिती आहे। तर एकंदरीत आज राम जन्मभूमीच्या विवाद प्रकरणी सरकारने हे जरी उचललं परंतु जी मेन जमीन आहे 3.25 एकर जे राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिदचा जो विवाद सुरू आहे त्यावर मात्र सरकार कुठल्याही प्रकारचं पाऊल उचलताना दिसत नाही। परंतु 67 एकर जे जमीन अधिग्रहण सरकारने केलं आहे त्यावर स्टे दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने, तो स्टे हटवण्याची विनंती याचिका आज करण्यात आली आहे। बिलकुल। आणि विनोद, थोडंसं थांबवते तुम्हाला, मात्र अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रमोद पंडित जोशी आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत। जोशी, जर आपण पाहिलं तर केंद्र सरकारनं जे काही एक पाऊल उचललंय राम जन्मभूमी संदर्भातलं किंवा राम मंदिरासंदर्भात, त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया? सरकारने जे पाऊल उचललेलं आहे ते मुळातच चुकीचं आहे। न्यायालयामध्ये जी एक सुनवाई सुरू आहे ती जमीन कोणाची हा विवाद आहे आणि जमीन कोणाची ही जोपर्यंत निकाली लागत नाही तोपर्यंत ही मागणी पूर्णपणे चुकीची आहे। 2.77 एकर जमीन जी विवादित बनवलेली आहे ती सुद्धा कल्याण सिंग सरकारने बनवलेली आहे। त्याचा सुद्धा विरोध केला होता श्री पंचरामानंद निर्मोही अखाडा, ज्यांच्या नावाने 7/12 आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जमीन कोणाची हाच विवाद जर 26 फेब्रुवारी 2009 पासून जर का शिल्लक होता आणि त्याची आम्ही जी हिंदू महासभेने मागणी केली होती त्यानुसार जर का सुनावणी सुरू आहे तर ही जमीन ज्याची आहे त्याला सोपवण्याची तरी कमीत कमी मागणी सुप्रीम कोर्टाकडे यांनी केली असती केंद्र सरकारने तर त्याचं स्वागत करता आलं असतं। परंतु त्यांनी न्यासाला म्हणजे कुठल्या न्यासाला, विश्व हिंदू परिषद संचालित न्यासाला जर का सोपवायची म्हटलं तर ते अयोग्य आहे। कारण की श्री कृष्ण जन्मभूमीच्या विवादात संदर्भात सुद्धा अशाच पद्धतीने निर्णय घेतला गेला आणि मग पलीकडे जाऊन दुसरी जमिनीवरती हवेली बांधली गेली। त्यावेळेला सुद्धा हिंदू महासभा न्यायालयात जिंकली होती। आताही त्याच पद्धतीने हे प्रॉब्लेम सोडवत असतील तर तीच आहे। संपूर्ण 67.77 एकर जमीन जी आहे ती श्री पंचरामानंद निर्मोही आखाड्याच्या नावावर आहे आणि त्याचे रेकॉर्ड सुद्धा उत्तर प्रदेश सरकार, केंद्र सरकार सर्वांकडे आहे, सुप्रीम कोर्टात सुद्धा आहे। आणि ही रजिस्टर संस्था आहे। 19 एप्रिल 1949 साली ट्रस्ट झालेला आहे। त्या ट्रस्टचे ट्रस्टी जे आहेत ते 15 पंच आहेत आणि ते पंच आजही हयात आहेत। अशा परिस्थितीत न्यास म्हटल्यानंतर कुठला न्यास 1949 साली स्थापन झालेला न्यास का हा खोटा राजकीय उद्दिष्टाने स्थापन झालेला न्यास हा? बिलकुल। आणि प्रमोद जोशी, एकूणच काय तर सरकारचं, केंद्र सरकारनं उचललेलं हे पाऊल चुकीचं आहे असंच तुमचं म्हणणं आहे। धन्यवाद, तुम्ही TV9 शी बोललात त्याबद्दल।